think it's for me the word is scary. The response is scary in a good way, and since it's a horror film, I'm welcoming the scary part. So the response is amazing. First time I'm doing horror, so I was very anxious and very nervous. But I think people are liking it. People are getting scared, and that's a good sign. So hoping 16th of April we'll be seeing you in theaters. Okay, as you said, it's the first time you're doing a horror film. So how was the overall experience? कभी shoot के time पे कभी कुछ ऐसे Well, I think this is a inside the radio station question when I come for the interview. But all in all, it was a very spooky shoot, obviously because बहुत scary film है and विशाल फूरिया director है, G Sims का production है, कार्तिक and Arjun. So I think very people I'm very fond of. So the shooting was very comfortable. The atmosphere was spooky because of the story and मैं बहुत डरा हूँ तो I'm hoping कि आपको डर लगेगा. okay, last year classical night है any song, any song like you have to dedicate for today's No, none. Thank you. उधर से गाने डेडिकेट करते करते आ रहा हूँ. होली 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 होली. नमस्कार, मी स्वप्नील जोशी. तुम्हा सर्वांना होलिका दहनाच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मैं स्वप्नील जोशी. आप सबको होली की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं. हाय नमस्कार, दिस स्वप्नील जोशी विशिंग यू ऑल अ वेरी हैप्पी होली. टुनाइट एक तो आई एम परफॉर्मिंग, तो मैं एक्सपेक्ट कर रही हूँ कि बहुत टाइम बाद, कोविड के बाद, पूरे लॉकडाउन के बाद मैं पहली बार परफॉर्म कर रही हूँ. तो भाई मैं गिरूँ ना स्टेज पर और मैं भूलूँ ना अपने स्टेप्स. तो दिस इज़ समथिंग दैट आई एम रियली एक्सपेक्टिंग. बट आई एम एक्सपेक्टिंग अ ब्यूटिफुल नाइट फिल्ड विथ म्यूजिक एंड सम great technicians and musicians and music directors getting awarded and felicitated. मैं एक्चुअली इट्स अ ट्रिब्यूट टू ऑल द कोविड वॉरियर्स, राइट फ्रॉम डॉक्टर्स टू हमारे जो क्या कहते हैं, everybody, I mean from doctors to workers to everybody who've been the backbone of this country throughout this entire COVID situation. तो उनके लिए एक tribute है. It is the performance talks about how great our nation is. It talks about how amazingly we've handled the COVID situation. So yeah. Music is something that touches my heart and just makes me forget all my worries. वो आपको जल्द ही पता लगेगा. एक तो कोविड के बाद वैसे भी काम कम हो गया है. थैंक यू. हाँ जी. अच्छा, होली आ रहा है तो भाई होली आ रही है तो अगर आपने कोविड में अपने दोस्तों को फ़ोन नहीं किए हैं और अगर वो आपसे गुस्सा है, तो होली का एक दिन होता है जहाँ पे कोई कभी किसी चीज़ का बुरा नहीं मानता. तो होली है, उनको जाके रंग लगाओ और अपनी दोस्ती निभाओ. थैंक यू. Of course, I'm expecting lot of music and lot of entertainment because as everyone know की म्युझिक माझ्या जगण्याचं एक सगळ्यात मोठं ऊर्जा स्रोत आहे आणि म्युझिकशिवाय मी माझं लाईफच इमॅजिन करू शकत नाही. सगळ्यांना माहिती आहे की माझ्याकडे प्रत्येक सिच्युएशनसाठी गाणं असतं आणि मग मी सॅड असू दे, हॅपी असू दे, अपसेट असू दे, नर्वस असू दे, ईच अँड एव्हरी सिच्युएशनला माझ्याकडे काही ना काही एक गाणं असतं आणि तेच माझ्या हॅपीनेसचं एक सगळ्यात मोठं सिक्रेट आहे. सगळ्यांना जे माझ्या चेहऱ्यावर ऑलवेज एक पॉझिटिव्हिटी दिसते किंवा ऑलवेज एक स्माईल दिसतं, त्याचं सगळ्यात मोठं रिझन म्युझिक आहे आणि आज त्याच म्युझिकला आपण सेलिब्रेट करणार आहोत. या गोष्टीसाठी मी सुपर एक्सायटेड आहे. आजच्या सिच्युएशनसाठी देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी. दिलबर है, दिलकश है, दिलदार नज़ारे हैं, आज ज़मीं पर उतरे कितने सितारे हैं. ऑफ कोर्स होळी खरं तर खूप रंगांचा सण आहे, एकत्र येऊन सेलिब्रेट करण्याचा सण आहे. पण जसं गेल्या वर्षीही आपण सगळ्यांनी एक समजूतदारी ठेवून कोविडची ही सिच्युएशन लक्षात ठेवून थोडंसं आपला हात आखडता घेतला होता. पण जरी आपण फिजिकली एकमेकांना रंग लावू शकत नसलो तरी काय झालं, आपण एकमेकांच्या प्रेमाच्या रंगात नक्कीच न्हावून निघू शकतो.
आणि आनंदाचे कितीतरी रंग आपल्या आयुष्यात, आपल्या जवळच्या माणसांच्या आयुष्यात भरू शकतो. प्लीज ही जी सिच्युएशन आहे हिला थोड्याच दिवसांची सिच्युएशन समजा, कारण मला असं वाटतं जुलैपर्यंत, जूनपर्यंत आपल्या सगळ्यांना वॅक्सिन लागून झालेलं असणार आहे आणि पुढच्या वर्षी आपण परत त्याच जोशात, जसं पूर्वी कधी काही घडलंच नव्हतं अशा या जोशामध्ये आपण पुन्हा होळी साजरी करू आणि पुन्हा त्या रंगांमध्ये प्रॅक्टिकली नहाऊ. पण आत्ता थोडं इमोशनली घ्या आणि इमोशनली त्या रंगात नहा आणि इमोशनली प्रत्येक रंगाचा आयुष्यातला आनंद घ्या. मग ते सुख असो, दुःख असो, आलेला कुठलाही क्षण असो, आपल्या माणसांच्या जीवनात आनंदाचे रंग भरा. फक्त आपल्याच माणसांच्या नाही, तर जिथे जिथे तुम्हाला असं वाटतं आहे की तुमची थोडीही गरज आहे, ज्या क्षणी, ज्या व्यक्तीला, कारण ही सिच्युएशन आपल्या सगळ्यांसाठी खूप डिफिकल्ट राहिलेली आहे. आपण प्रत्येकानेच या सिच्युएशनमधनं, कोविडच्या पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमधून कसं बसं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत अजून थोडे दिवस. तर एकटं आणि एकट्याचा विचार करून नाही चालणार आहे. प्रत्येकाने आपला आणि आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांचा विचार करून चालायचं आहे. सो आनंद वाटण्यात आनंद माना आणि या वर्षाची होळी एकमेकांच्या प्रेमात नहावून तुम्ही साजरी करा. जी, सी ऑडियंस को डेफिनेटली लगा होगा कि वो डिज़र्विंग है. दैट्स द रीज़न ऑडियंस ने उन्हें जिताया है, बिकॉज एंड ऑफ द डे ये ऑडियंस का शो है और जनता का हुक्म सर आँखों पर, उन्होंने उसे जिताया है. मेरे फेवरेट तो ऑफ कोर्स राहुल थे और उसके रीजंस भी मैंने काफ़ी बार अपने इंटरव्यूज़ में दिए हैं. आई सपोर्टेड राहुल वैद्य और रुबीना को जिन्होंने सपोर्ट किया है, मैं उन्हें कॉन्ग्रेचुलेट करना चाहूँगी कि उनकी मनचाही मेंबर बिग बॉस जीती है और जनता से बढ़कर कुछ नहीं है, उनके फैसले से बढ़कर और कोई फैसला नहीं है. एंड ऑफ द डे दे आर हर माई बाप और वो जो चाहेंगे वही होगा. उनका फैसला हमेशा सराखों पर रहेगा और आई विश रुबीना a very happy and prosperous life ahead and all my love and all my wishes to her and even to Rahul and each and every contestant who was there in grand finale, because being a big boss contestant, ex big boss contestant, मैं जानती हूँ उस घर में रहना कितना मुश्किल है. It's not that easy, it's a very very difficult journey और जिसने भी ये जर्नी पूरे एंड तक तय की है उन सभी को मैं दिल से कॉन्ग्रेचुलेट करना चाहूँगी कि वो ये कर पाए, बिकॉज इट्स एक्चुअली रियली टफ. ओ माय गॉड, दोज आर लाइक आजकल तो मतलब पूरे मीडिया के आंखों के तारे बने हुए हैं. वो जहाँ भी दिखाई देते हैं बहुत प्यारे लगते हैं एक साथ. जब मुझे पता चला कि लाइक यू नो दिशा इज़ राहुल्स गर्लफ्रेंड, तो आई वॉज सो हैप्पी बिकॉज मैं उन्हें पंखुड़ी के रूप में जानती थी इन हर शो. प्यार का दर्द है, दैट वाज द शो एंड शी इज़ अ वेरी क्यूट एंड वेरी ब्यूटीफुल गर्ल एंड आई एम सो हैप्पी फॉर राहुल कि राहुल की ज़िंदगी में इतनी प्यारी लड़की है. थैंक यू सो मच, थैंक्स अ लॉट, बाय बाय. Thank you. Yeah. Hello. Hi. It's always very special to be here at the Mirchi Music Awards. It's one of the most glamorous dues in the music for the music industry in our country, and it's always an honor to be here. और बहुत अच्छा लग रहा है यहाँ आकर, and I'm looking forward to seeing the performances and meeting everyone inside. Yeah. I am just going to be a very good audience, that's all. Any song I want to dedicate today's event? Wow. I don't know, yeah. I mean, there are so many songs. अभी कौन सा सॉन्ग? माय फेवरेट सॉन्ग, आई एम अ बिग फॅन ऑफ अजय अतुल. सो येड लागलं. आय थिंक आय डेडिकेट येड लागलं टू टुडेज इव्हेंट बिकॉज रेडिओ मिर्चीमुळे सगळ्यांना येड लागलं आहे. सो या
नहीं प्लीज थैंक यू उसके लिए जो नॉमिनीज है वो आ गए हैं गाने के लिए आई एम एन एक्टर आई डू द एक्टिंग थैंक यू सो मच थँक्स आहे अच्छा कोण विचारणार आहे मला काही मला कोण प्रश्न विचारणार आहे अच्छा हां बेगे पार्डन क्या बोला पूछा आपने What am I expecting tonight? I'm expecting a lot of entertainment, lot of meaningful awards, and lot of entertainment. Because I come from the entertainment industry and I'm here to get entertained today. And Radio Mirchi Awards have come a long way, and I have been attending it right from the first Radio Mirchi Award. Of course, in between I could not attend it. For last 4 years, I think I didn't attend. So I'm very happy that after this COVID thing, this is a nice atmosphere. I love music, and music, who doesn't love music? But I also sing, so I am looking forward to this evening. But should I sing a Konkani song or a Marathi song or a Hindi song? जब चली ठंडी हवा जब उठी काली घटा मुझको ए जाने वफा तुम याद आए Thank you so much. This is, by the way, this is my father-in-law song, late Ravi. So this is one of his songs, He has given lots of good music. So this is one of his songs, which I love. Thank you so much. Namaskar. Oh, मी मजेत आहे. आपण कसे आहात? उत्तम छान छान मस्त. तुम्हाला बघून नेहमी प्रसन्न वाटतं. ते मी तर म्हटलं ना ते म्हणाले की तिकडे तुम्हाला बोलवलं म्हटलं नाही त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये मी डिस्कस करणार नाही मी मला त्यांचं गाणं ऐकू दे नाही इन्सिस्टंट अच्छा. गाणं म्हणून अँड आय गेस खूप सारी गाणी ऐकायला मिळतील आज. सगळेच जण आम्ही मिरची म्युझिक अवॉर्डची वाट बघत असतो वर्षभर, कारण म्युझिकसाठी डेडिकेटेड असं चॅनल्स होतं. म्हणजे मिरचीवरती गाणीसुद्धा खूप सुंदर सिलेक्ट केली जातात, खूप चांगली गाणी वाजवली जातात आणि मिरची म्युझिक अवॉर्ड्समध्ये सो ते त्या डिपार्टमेंटसाठी जास्त आहे. सो मजा येणार आहे. परफॉर्मन्सेस आय गेस अमृतासुद्धा परफॉर्म करते आहे. लुकिंग फॉरवर्ड टू हर परफॉर्मन्स आणि या मजा येते. काय नहीं, आज मैं शायद अवार्ड देने वाली हूँ. आई एम नॉट परफॉर्मिंग. आई थिंक आई विल प्रेजेंट वन ऑफ द अवार्ड्स एंड लुकिंग फॉरवर्ड टू इट. आई एक्चुअली जो भी गाना सुनने में अच्छा लगे वो सारे गाने मुझे अच्छे लगते हैं. सो देर इज़ नो स्पेसिफिक कैटेगरी विच आई लाइक. Anything and everything which is soothing, which has melody, which is written properly, beautifully, because कई कबार words are not chosen properly. I feel कि ऐसे ही लिख देते हैं. But fortunately we have so many great poets in Marathi. वैभव जोशी है, गुरु ठाकूर है, हे सगळेजण लिहितात तर त्यांचं कुठलंही गाणं ऐकायला मजा येते. नो, आई एम 60s and 70s फैन मोस्टली, क्योंकि उस ज़माने में जो चीज़ें लिखी जाती थी वैसी आजकल नहीं सुनने को मिलती है. सो आई थिंक मैं थोड़ी गलत ज़माने में पैदा हुई हूँ. 60s में आती तो और अच्छा लगता था मुझे. Actually, recently I directed one film which is Mana Fakira, and Siddharth Mahadevan has sung the song Mana Fakira. So the title song is my most favorite song. It's my caller tune also. So जरा से भेटलो, जरा से बोललो, तरी हे मन फिरे तुझ्याच भोवती. जवळ असूनही तहान लागते, हवीशी वाटते सतत मिठी तुझी मन फकीरा. हो 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 हो. आय थिंक सिद्धू असता तर तो खूप जास्त चांगलं गायला असता, कारण त्यांनी कंपोज केलेलं आणि त्यांनी गायलेलं गाणं. I'm expecting a lot of my friends obviously will be getting awards. I'm here to support them all, and I love them all. I'm just looking forward. I'm not sure who's going to be getting the awards, but I'm sure it's going to be a great evening. I'm looking forward towards it.
I am, well, unfortunately, I'm not performing this time. I'm a guest here and probably would be presenting an award if possible. And yes, I'm here to support my friends. And as much as our films or other awards are important for us, Radio Mirchi Awards is one of the most important awards in the music industry, and it is one of the award functions that I never miss out. I always look forward to every year, and again this time I'm looking forward towards this award function. I love music. Actually, you know, ये तो सवाल ही कैसा सवाल रहा ये तो. I think everybody loves music. Music is therapy. It's form of expression. It's everything. I think music नहीं हुआ तो फिर अगर हमारे लाइफ में म्यूजिक नहीं रहा तो फिर it will be like life कितना सूखा सूखा लगेगा. It was so boring. I mean, I can't imagine something like that. Yeah, absolutely. वही बात हो रही थी वहाँ पे कि मैं ना लिरिक्स ज़्यादा याद नहीं रख पाती हूँ और लेकिन हाँ एक ऑल टाइम फेवरेट बट मेरी आवाज़ बहुत ही ख़राब है बट एनीवेज आई विल ट्राई माय बेस्ट बिकॉज यही थोड़ी बहुत वादा रहा सनम होंगे जो. Lot of fun. I'm expecting lot of fun, lot of thrills, lot of excitement, and lot of energy, with lot of musical people around, and the atmosphere being so musical, always as Mirchi Awards has always been. Sorry. एक शाबाशी है जो आपकी पीठ पे पड़ती है और हर कलाकार के लिए वो शाबाशी बहुत ज़रूरी होती है. कभी वो ऑडियंस की तरफ से होती है, कभी फैमिली की तरफ से होती है और कभी एक इदारे की तरफ से होती है, एक ऑर्गेनाइजेशन की तरफ से होती है. जैसे आज मिर्ची अवार्ड्स ने तय किया है कि वो कुछ लोगों की पीठ थपथपाएंगे और उनका प्रोत्साहन करेंगे. जी नहीं, आज मैं परफॉर्मेंस देखने आया और अवार्ड्स लेते हुए मेरे दोस्तों को, डिजर्विंग लोगों को देखने के लिए आया हूँ. वेल, होली के लिए सबसे बेहतर चीज़ इस साल की ऐसी होगी कि वो होली के जो रंग होंगे या वो गुलाल हो या जो भी हो, वो घर में अपने जो कृष्ण कन्हैया की जो मूर्ति है उसी को लगाएं और घर के बाहर ना निकलें. अभी गा चुका हूँ मैं. थैंक यू वेरी मच.